नमस्कार मंडळी, विनायक व्लॉगमधून सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण निघालो आहे संडे राईडला, एका छोट्याशा बाईक राईडला निघालो आहे. कारण बरेच दिवस झालो आपण बाईक राईड केली नाही आणि नवीन बटालियन ब्लॅक जी आहे आपली त्याचे रिव्ह्यू पण तुम्हाला दिलं नाही. तर चला, आता थर्ड सर्व्हिस केले मी या बाईकची आणि थर्ड सर्व्हिसिंगला काय काय आपण केलं ते पण तुम्हाला सांगतो आणि कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतं आहे आपली बाईक ते पण तुम्हाला सांगायचं आहे. आणि ऊन तर आहेच, थोडंसं गारवा आहे हवेमध्ये आणि आता वाजले आहेत 10:34 आणि आपण निघतो आहे आता मुंबई पुणे रस्त्याला. तर बघूया आपण कुठपर्यंत चालतो आहे. आणि हे आहे DY पाटील स्टेडियम आमचं नेरूळचं. तर चला, आज आपण बाईक राईड करूया. निघालो आहे आपण सायन पनवेल मार्गावर. गाडी धुवायची होती पण वेळ नसल्यामुळे मी गाडी धुवायची पण राहून गेली तशी. तर पुढे कुठे आपण बघूया. तर आज रविवार असल्याकारणाने हायवेला तर बऱ्यापैकी आपल्याला गर्दी मिळणारच आहे. बघू कितपत मिळते ती. बाईकला तसं काही इश्यू नाही. गाडीच्या बाबतीत भरपूर काही सांगायचं आहे पण एका ठिकाणी थांबून किंवा मग थोडीफार बाईक राईड करून एक एक गोष्ट सांगत जाईन तुम्हाला कशा पद्धतीने आहे ते. आता जवळजवळ 5,000 किलोमीटर होऊन गेले. सॉरी, 5,000च्या आतमध्ये ज्या वेळेला होतं ना त्यावेळेला आपण सर्व्हिसिंग केली, थर्ड सर्व्हिसिंग. आणि आता बऱ्यापैकी पिकअप वगैरे भरपूर काही आहे, स्मूथ चालते एकदम. बऱ्याच ठिकाणी इथं आवाज वगैरे होते ते पण बंद झालेत आता. आणि हिटिंग इश्यू जो आहे ना, जबरदस्त हिटिंग इश्यू आहे बाई, ते काय कमी होत नाही. REच्या बाबतीत सांगायला गेलं तर 350 cc बाईक बनवले पण हिटिंग इश्यू काय त्यांना सॉल्व होत नाही. चला, आता आपण CBD पर्यंत आलो आहे. जवळजवळ CBDचा डोंगर तुम्हाला दाखवतो. चढणीवरती पिकअपला पण भरपूर परफॉर्मन्स देते, दाखवते, चांगलं दाखवते एकदम. हां, तुम्हाला डोंगरावरचं मंदिर दाखवतो. हे बघा, पाऊस पडला ना, आता पावसाळ्यामध्ये जबरदस्त हिरवळ तयार होते या ठिकाणी. दोन्ही साईडने ना इथून पण पाणी वाहत असतं एकदम मस्तपैकी, भारी सीन असतं. चला, आता थोडं गरम होते भरपूर. पुढे पंचमुखी मारुती रायाचं मंदिर आहे ना पनवेलला, त्या ठिकाणी आपण भेटू. हे आहे पनवेलचं ST डेपो. पण आता सर्व इमारती साफ करून त्या ठिकाणी बहुतेक मोठं चांगलं अशी वास्तू उभारणार, कारण जागा भरपूर आहे त्यांच्याकडे. आणि हे बघा, आपण फ्लायओव्हरवरून चाललो आहे छानपैकी एकदम. आणि ट्रॅफिक बिलकुल नाही मंडळी. रविवार आहे आणि आता वाजल्यात जवळजवळ 10:50-57 म्हणजे 11 वाजायला आल्यात. त्यामुळे काय ट्रॅफिक नाही. सकाळी असेल तर बहुतेक कोणी बरेच जण लोक आहेत ना सकाळी फिरायला जातात बाहेर, त्यानिमित्ताने थोडीशी ट्रॅफिक होते. पण संध्याकाळी या रस्त्याला नाही येताना, मुंबईला येताना भरपूर ट्रॅफिक लागते. कारण जे लोक शनिवार रविवार फिरायला जातात त्यानिमित्ताने जे लोक संध्याकाळी रात्री घरी येतात ना, भरपूर ट्रॅफिक असते. तर आपण आता 2च मिनटामध्ये सिग्नल क्रॉस केला की लगेच मारुती रायाचं मंदिर आहे त्या ठिकाणी थांबू 1 मिनिट 2 मिनटं आणि मग पुढे जाऊ. ऊन जरी असला तरी आपण गाडीवर असल्यामुळे हवा लागते, त्यामुळे राईडला काही त्रास नाही. आपण आरामात 40-50 स्पीडला चाललो आहे. बघू पुढे गाडी परफॉर्मन्स आपल्याला बघायचा आहे की 70, 80, 90, 100 नाही, आपल्याला 80चा स्पीड आपल्याला भरपूर झाला. आपल्याला तेवढं काय रेसमध्ये उतरायचं नाही. आपल्याला एक मोठी राईड करायची आहे, त्याचं पण विश्लेषण देईन तुम्हाला मी.
त्याच्यासाठी मी सामानाची जमवाजमवी करतो आहे. पण बऱ्याच दिवसांनी एक शूज पण आपण खरेदी केलं आहे, ते पण तुम्हाला दाखवायचं आहे. मी एक शॉर्ट फिल्म टाकणार आहे त्या शूजची. हे सिग्नल, ह्या लाल पर्या, इथे. आणि आपण आलो आहे पंचमुखी मारुतीरायाच्या मंदिराजवळ. हे बघा, आपल्याला काय आता शूज उतरावं लागतील म्हणून आपण आतमध्ये जात नाही. हे बघा, जय श्रीराम माऊली. गोवा, पनवेल आणि सरळ उरण. तर आता कशा पद्धतीने अजून रस्ता चांगला झालेला आहे ते पण आपण बघूया. आपल्याला गोव्याची पण एक ट्रिप करायची आहे, गोवा राईड. तर आपण आता पोचलो आहे वडखलला आणि इथून कासू 10 किलोमीटर आहे. आणि अलिबागला जर तुम्हाला जायचं असेल तर हे बघा, इथून लेफ्ट घ्यायचं आहे तुम्हाला, नाहीतर तुम्ही सरळ पुलावर चढणार. म्हणून मी इथं थांबलो आहे. तुम्हाला बोर्ड दाखवतो आहे बघा, अलिबाग इथून 25 किलोमीटर दाखवते, गोवा 504 किलोमीटर. तर इथून तुम्ही लेफ्ट घ्या आणि खालून पुलाखालून राईट मारून तुम्ही अलिबागला जाऊ शकता. नाहीतर बोलण्याच्या नादामध्ये आहे ना, तुम्ही पुढे ब्रिजवर निघून जाणार. आणि मग पुढे तसा रस्ता आहे, पण तुम्हाला युटर्न मारून यायला लागेल परत, कारण बरेच जण आहेत ना या ठिकाणी गडबड. याच्या अगोदर आहे ना इथं बोर्ड नव्हता हा, तर बोर्ड लावला ते बरं झालं. बोर्ड नसल्या कारणाने बहुतेक लोक इथं पुलावर चढत होती. ते बघा, इथून खालून अलिबाग. त्या तिथून पुलाखालून राईट मारायचं आहे आपल्याला, मग अलिबागला जाणार गाडी. तर हे बघा, इथून ही गाडी पण बघा फिरवते गाडीवाला. का तर प्रॉब्लेम असं झालं की त्यांना कुठला रस्ता अलिबागला जातो ते माहीत नसल्या कारणाने इथे त्यांना गाडी फिरवावी लागते. अशा गोष्टी प्रवासामध्ये घडतात, नो प्रॉब्लेम. मागच्या गाडीवाल्याला पण कुठेतरी जायचं आहे, पण रस्ता कन्फर्म नसल्यामुळे तो विचारायला थांबला तिथे. एखादा रस्ता आपल्याला ज्या ठिकाणी आपण जाते तो रस्ता माहीत असला ना की माणूस बिनधास्तपणे राईड करायला निघतो बाहेर. रस्ता माहीत नसला की मी प्रत्येक ठिकाणी मग आपल्याला विचारावं लागतं किंवा लोकेशन लावावं लागतं किंवा माइलस्टोन वगैरे असतं त्याच्यावर आपल्याला चालायला लागतं. आणि माणूस त्याच्या डेस्टिनेशनला व्यवस्थित पोचतो. वरती डोंगर बघा तुम्ही दिसतंय, नारळाची झाडं वगैरे बघा, कधी फ्रेश एकदम आणि हिरवीगार अशी झाडं डोंगर दिसते तुम्हाला झाडांमुळं. आणि इकडे JSW कंपनी आहे जी प्रदूषणामध्ये इथे 1 नंबर आहे. हे बघा, पॉवरफुल प्रदूषण JSW.
हां, सावली आली की लगेच गारवा वाटतो थोडासा आणि बरं वाटतं उन्हामध्ये. तर बघा जीपमध्ये कशी माणसं प्रवास करतायत. हा 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 हा, लय भारी वाटते मंडळी, लय भारी. एक नंबर हवा आणि वातावरण पण मस्तपैकी झालं आहे. छान वाटते राईड करायला. हवा भरपूर लागते गाडीवर चालताना आहे ना, हवा भरपूर लागते मंडळी. पुढे ऊन आहे त्या ब्रिजवर तिथे बघा आणि इथे सावली. पण या झाडाखाली थांबूया जरा. हां, हे झाड आहे ना मंडळी, अरे तिकडे जायला चान्स नाही. हे बघा मध्ये आहे ना गटर आहे. तर चला पुढे जाऊया. राईड करत 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 आपण चाललोय पुढे. गाडी पण जबरदस्त पॉवरफुल परफॉर्मन्स करते मंडळी. गोवा गोवा कुठं आहे गोवा? गोव्याला जायचं असेल ना तर अर्ली मॉर्निंगला सकाळी निघायचं 5 वाजता. आणि 5 वाजता जर आपण राईडला सुरुवात केली तर संध्याकाळी आपण 12 तास म्हणजे जवळजवळ 13-14 तास या गाडीवरती बटालियनवरती आपण आरामात जाऊ. तरी आपल्याला संध्याकाळी ब्रेक वगैरे घेत 5-6 वर जास्तीत जास्त 7च्या आत आपण गोव्यामध्ये असणार. कारण आपण काय तेवढ्या स्पीडमध्ये गाडी चालवणार नाही मंडळी. कारण कसं आहे की ज्या बाकीच्या ज्या गाड्या आहेत, ही गाडी जरी 350 सीसीची असली तरी आपण तेवढ्या स्पीडला आपण ही गाडी पळवू शकत नाही. जशा 200-250 सीसीच्या गाड्या पळवतात 110-120ला. तर त्या गाड्यांवरती सहज तुम्ही 12 तासामध्ये गोव्याला पोहोचू शकता आपल्या इथून. तर आपल्याला या गाडीवर जायचं तर आपल्याकडून म्हणजे नवी मुंबई नेरूळमधून आपण गोव्याला जायचं झालं तर कमसे कम आपल्याला 12-14 तास लागणार मंडळी. हां, कारवीला पोचलो आहे आपण. चला चला चला, बॅटरी आपल्याला संपवायची नाही गोप्रोची. कारण आपल्याकडे बॅटरी आहेत भरपूर पण त्या चार्जिंग केलेले नाही आहेत मंडळी. त्यामुळे मी आता गोप्रो बंद करतोय. त्या झाडाखाली थांबलंय मंडळी. मोठं झाड आहे बघा आणि इथे हवा एवढी छान म्हणजे गार हवा लागते ना, मस्त एकदम वाटतं या झाडाखाली. इथे हॉटेल आहे, एसटी वगैरे लालपऱ्या थांबल्यात आणि बरं वाटतं या ठिकाणी एकदम. आता पाणी वगैरे घेतलं मी आणि उभा राहिलो, पण आता 2-3 मिनटं उभा राहतो आणि परत पुढे निघतो. तर चला बाय बाय. ऐंशी कोण मध्ये नको येऊ द्या. 100च्या स्पीडला चालवायचं आहे. 90 क्रॉस केलाय आपण. 90 क्रॉस, 100 आणि 100ला टच केलंय आपण. हे बघा 100च्या पुढे 100 क्रॉस केले आपण. 100 क्रॉस 110 टच केले मंडळी. 110 आणि 120ला टच होणार मंडळी. गाडी पुढे आहे, गाडी पुढे आहे. 110 क्रॉस केले आपण. 120च्या जवळजवळ होतो. या जबरदस्त मंडळी, तुम्ही बघितलं आपण 110च्या पुढे पण गेलो होतो. जवळजवळ 120ला टच व्हायला आलो होतो आपण. पण पुढे आपल्या गाडी असल्या कारणामुळे आपल्याला 120 टच करता नाही आली. तर बटालियन ब्लॅक 120 आपण कंप्लीट करू शकतो मंडळी. बटालियन ब्लॅक 120. हा मंडळी, हा जो स्पीड मारला आपण हा फक्त ही गाडी किती पळते का नाही त्याच्यासाठी केला होता. तर तुम्ही असं काही करू नका. कारण एवढ्या स्पीडला आपण गाडी कंट्रोल करू शकत नाही मंडळी. अचानक आपल्याला फक्त बघायचं होतं की ही गाडी कितीला क्रूज करते ती. तर 120पर्यंत जवळजवळ कमी होतं थोडंसं. जर पुढे कार नसती ना आपल्या तर आपण 120 कंप्लीट टच करणार होतो. पण आपण चालायचं आहे आपल्याला फक्त 70-80च्या स्पीडला आपण नॉर्मलमध्ये चालायचं आहे आपल्याला मंडळी. तर कुठल्याही प्रकारची अशी स्टंटबाजी आपल्याला करायची नव्हती. हे फक्त आपल्याला एक दाखवायचं होतं की बटालियन ब्लॅक जी आहे ही आपली तेवढ्या स्पीडला चालू शकते. पण एवढ्या स्पीडला कंटिन्यू चालू शकत नाही मंडळी. कसं आहे की
ह्याला आहे ना कंट्रोल तेवढं पॉवरफुल कंट्रोलिंग नाही आहे आणि त्यामुळं आपण ही गाडी तेवढी क्रूज करू शकत नाही मंडळी. 120च्या स्पीडला आपण टच करायला नेली होती, पण तुम्ही बघू शकता या ठिकाणी वायब्रेचे ब्रेक आहेत आपल्याला, त्यामुळे ते थोडंफार आपल्याला कंट्रोल करता येतं. समोर हेडलाईट चालू आहे आणि दोन्ही जे टायगर लॅम्प आहे ते पण चालू आहेत. तर हेडलाईट लॅम्प जे आहे ते आपल्याला बंद करायचे आहे मंडळी, कारण कंटिन्यू चालू राहून आहे ना ते गरम होतं ॲक्च्युली हेडलाईट तिथे. तर अशा पद्धतीने टायर मजबूत. आणि हे बघा मागचा टायर पण जो दिलेला आहे ना हा ब्रॉड दिलेला आहे मंडळी, भरपूर मोठा ब्रॉड दिलेला आहे. फायरिंग तुम्ही ऐकू शकता गाडीची फायरिंग, आणि जबरदस्त बटालियन ब्लॅकची अशी परफॉर्मन्स आहे मंडळी. जर का तुम्हाला ही छोटीशी बाईक राईड आवडली असेल, बटालियन ब्लॅक आपले आवडले असेल तर नक्की लाईक करा मंडळी. आणि आपण एक मोठी राईड करणार आहोत ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे मी, कारण अजूनपर्यंत कसं आहे की सर्व काही गोष्टी जुळून आलेल्या नाही आहेत, त्यामुळं मी एकदम सांगू शकत नाही तुम्हाला. तर माझ्यासोबत कोणी जॉईंट व्हायचं असेल किंवा मला जॉईंट व्हायचं असेल ते पण मी प्रयत्न करतो आहे. जर झालं तर बरंच होईल ऑगस्ट महिन्यामध्ये. तर चला, ही आपली बटालियन ब्लॅक